मित्रमंडळींनो, आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं की जी इकडे ही असते मंजू ते आता मंजू तो बाथरूमात जातो आणि आता मंजू त्याला खूप बोलते. आता तो म्हणतो की मंजू मला एकदा आय लव्ह यू म्हण ना फोनवर. तर आता मंजू म्हणते की तू समोर ये, त्याच्या कानफडीत देते ना ठेवून का बस, असं म्हणते आणि मंजू फोन कट करते. आणि हा जो आर्यन आहे तो आता खूप चिडतो आणि तो तिथे खूप भीतीला हातात ते आदळतो. नंतर आता इकडं मंजू ते आता खूप चिडलेली असते मंजू ते. तर सत्य म्हणतो की मी तर ह्या कॉम्प्युटरवरती आर्यनच्या बघतो लोकेशन ट्रॅक झालं की नाही. आणि आर्यन ते बघत असतो लोकेशन ट्रॅक झालं की नाही. तो सत्य बघत असतो आणि सत्य बघत असताना सत्य म्हणतो की काहीच नाही झालं इथे. तर तेवढ्यात आर्यन तिथे येतो आणि तो म्हणतो की काय झालं, फोनवर बोललात का तुम्ही? तर आता लगेच ते म्हणतात की हो बोललो फोनवर, पण तो असा बोलत होता माझ्याशी फोनवर की बस, मला त्याचा इतका राग आलाय ना का बस कधी, असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की काय झालं? तर आता तो म्हणतो की तो माझ्यासमोर असताना मंजू म्हणते, तर त्याला खूप हाणलं असतं मी, खूप म्हणजे खूपच, असं म्हणते. तर आता लगेच जो आर्यन आहे तो बसतो कॉम्प्युटरवरती आणि बघतो. तर आता लगेच जो आर्यन आहे तो बघतो. तो म्हणतो की 5 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही बोलले पण नाही, काय उपयोग झाला एवढ्या सगळ्यांचा, असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात की काहीच उपयोग नाही झाला खरंच ना, असं म्हणतात. आणि आता लगेच जो आर्यन आहे तो आता लगेच तो म्हणतो की खरंच काय उपयोग आहे ना ह्या सगळ्यांचा, असं म्हणतो आणि त्याला खूप हे वाटतं. तर आता लगेच जो आर्यन आहे तर तो आता लगेच खूप चिडलेला असतो. आणि आता इकडे जी मंजू आहे ती मंजू आता तिथे तो म्हणतो की आता काय करायचं, एवढं तो म्हणतो लोकेशन सापडलं मला. आणि आता लगेच तो असं म्हणल्यावरती आता तो लगेच मंजून ते म्हणतात कुठं आहे, तर सत्याला त्यांना तो दाखवतो आणि सगळेजण आता त्या लोकेशनवरती जायला निघतात. सगळेजण सोबत असतात आणि ते आता जायला निघतात. तेवढ्यात आता मंजून ते त्या ठिकाणी येतात आणि मंजून ते आता तिकडे सगळेजण येतात, गाडीतून उतरतात. सत्याचे काही मित्र सगळ्यांना तो बोलवलेलं असतं आणि सगळेजण आता घराच्या आजूबाजूला हे होतात. आजूबाजूने सगळे तिथे उभा राहतात आणि आता सगळेजण तिथे उभा राहतात आणि आता लगेच ते आता सगळेजण हे करत असतात. सगळेजण म्हणत असतात की सगळेजण वाट बघत असतात तो माणूस कुठं आहे. सगळेजण आतमध्ये जातात. सत्याने ते आतमध्ये आल्यावर त्यांना निळ्या शर्टवाला एक माणूस बसलेला दिसतो आणि त्याच्याकडे ते जायला लागतात. तर इकडं मम्मी साहेब मंजूच्या आईला त्यांना सगळ्यांना स्वयंपाकाला लावते आणि सगळ्यांना म्हणते की स्वयंपाक करायला लागायचं तुम्ही, अजिबात हे करायचं नाही, हे करा ते करा. सगळं सपना म्हणते की त्यांना सांगा आणि सगळं त्यांना स्वयंपाक करायला सांगतात. पण ते काय आता स्वयंपाक करत नाही. आता मंजूच्या आई त्या म्हणतात की ठीक आहे मी करते स्वयंपाक. अमृता पण म्हणते करते. सवी, अमृता आणि मंजूच्या आई सगळेजण मिळून स्वयंपाक बनवतात. सगळा स्वयंपाक होतो. मम्मी साहेब म्हणतात झाला का रेडी, तर ते म्हणतात की हो. पण त्यांना माहीतच नसतं आर्यन तिथे नाही आहे. तर मम्मी साहेब येतात आणि म्हणतात आर्यन तुझ्यासाठी आम्ही स्वयंपाक बनवला, चल जेवायला. तर तिथे आर्यन नसतो. तर आता मग सपना हसते आणि म्हणते काय मम्मी साहेब झाला ना तुमचा पोपट. तर आता लगेच म्हणतात काय माझा पोपट झाला, कुठं गेले काय माहिती हे. तर आता इकडं जो माणूस आहे एक तिथे खुर्चीवर बसलेला असतो. मंजू सत्याला दाखवते. सत्य आणि जयदीप त्याच्या मागे पळतात, तो सगळेजण त्याच्या मागे पळतात. पण मंजूचा हात धरून तो आर्यन तिला तिथेच थांबून ठेवतो. तो म्हणतो की मंजू तू नको जाऊ, आपण इथे त्याला त्याचं कॉम्प्युटर काही भेटतं का ते बघूया. तर बघूया आता पुढे भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.